हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय दुसरा, ओवी क्रमांक 37. माये विण परमार्थ जोडे, हे ऐसे कईच न घडे. माये विण सहसा नातुडे, गुज योगी यांचे. योगविद्या गुह्य गुप्त आहे. कोणतीही गोष्ट गुह्य गुप्त राहण्यासाठी तेथे काहीतरी त्या गुह्य गुप्त गोष्टीला झाकोळून टाकायला उपलब्ध असणे अगत्याचे असते. तरच ती गोष्ट गुह्य गुप्त असू शकते, राहू शकते. तसेच तरच ती गोष्ट झाकोळून टाकणारे दूर करून उलगडली जाते. पूर्वी बँका नव्हत्या, त्यामुळे धनवान लोक त्यांची संपत्ती गुप्तपणे साचवून ठेवत असत. त्याचे गुह्य फक्त घरमालकालाच माहीत असायचे. तसेच याचा रहस्यमय भेद होऊन तेथे पोहोचण्यासाठी काहीतरी युक्ती करून ठेवलेली असायची. त्यामध्ये काहीतरी अडसर घालून ठेवलेला असायचा. याचप्रमाणे आत्मारामाने जीवाला मुक्त होण्यासाठी योगविद्या ही किल्ली ठेवली आणि त्याचे गुपित अंतःकरणात गुह्य जागी ठेवले. याचा धांडोळा घेण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान हा मंत्र ठेवला आणि तो आकलन होण्यासाठी 84 लक्षाव्या फक्त मानवी देही ती अनन्यसाधारण बुद्धी प्रदान केली आहे. तसेच तेथे पोहोचण्यासाठी वाटेत मायेचा अडसर घालून ठेवला. हे असे सर्व नियोजन करून मानव तेथे कसा पोहोचतो, वाटेमधील ही सर्व विघ्ने तो कसा पार करतो, याची लीला पाहत आत्माराम अंशात्मक होऊन जीवाच्या अंतःकरणात त्या योगविद्येची राखण करत वास्तव्याला राहिला आहे. म्हणजे चेंडू टाकून स्टम्प्स आणि बेल्स उडवायला वाटेत बॅट्समनचा अडथळा ठेवायचा आणि मग तो गोलंदाज काय आणि कशी करामत करतो याची लीला पाहायची. तसेच बॅट्समनने टोलवलेला चेंडू अडवायला सर्व बाजूने भिडीव ठेवायचे आणि मग तो बॅट्समन धावा कशा जमवतो त्याची लीला आपण दूरवरून अवलोकन करायची. आत्माराम या ब्रह्मांडामध्ये अध्यात्माचा खेळ खेळत आहे. त्यासाठी भौतिकाच्या मैदानावर लीला करत आहे. 84 लक्ष देह धारण करून वाटेमधील मायेचा अडसर दूर करून शेवटी जीव आपल्याकडे कसा पोहोचतो ते पाहत आहे. यास्तव श्री समर्थ येथे सांगतात की योगी यांना खडतर तपश्चर्या करून त्या योगे मायेचा अडसर दूर करून ती आध्यात्मिक योगविद्या आत्मसात करावी लागते. त्याप्रमाणे आचरण करावे लागते. तेव्हा कुठे तो आत्माराम प्राप्त होतो. एरवी हे होणे शक्य नाही. पुढची ओवी क्रमांक 38. माया योगियांची माऊली, जेथील तेथे नेऊन घाली. कृपाळूपणे नाथिली आपण होये. मायारूपी नदी ब्रह्मांडाच्या परिघावरील तिच्या उगमापासून ब्रह्मांडाच्या केंद्री क्षीरसागरापर्यंत वाहत असते. तेथे आत्माराम शेयशय्येवर पहुडलेला आहे. नदीच्या किनारी पथारी टाकलेल्यांना नदी पाणी पुरवते. तेथे सुखसोयींचे नंदनवन उभारले जाते. जीव तेथे या सर्वांची मौज मजा घेत रममाण होतो. अशाला नदी म्हणते बिचारा, कारण तिच्या प्रवाहात आत्मयात्रा करणारा हा जीव किनाऱ्यावरील सृष्टीलीला मोठ्या मजेत पाहत असतो. परंतु झाडावरील फूल पाहून समाधान होत नाही. ते हुंगून त्याचा सुवास घ्यावा अशी त्याला इच्छा होते. ते तोडून केसात माळावे लागते. तसेच मायारूपी नदीमधून आत्मयात्रा करणारा हा जीव प्रवाहामधून उडी घेऊन किनाऱ्यावर जातो आणि तेथील नंदनवनात भौतिक उपभोग घेत रममाण होतो. तो आत्मयात्रा करण्याचे विसरतो. परंतु जो या सर्वामधून विरक्त राहून आत्मयात्रा करू लागतो त्याच्यासाठी नदी माऊली होते. ती त्याला स्वतःबरोबर प्रवाहित करून त्याच्या मूलस्थानी आत्मारामापर्यंत घेऊन जाते आणि त्याच्या चरणी त्याला दाखल करते.
अशावेळी ती माऊली नदी स्वतः ती तेथे त्या क्षीरसागरात त्याच्यासाठी लुप्त होते. श्री समर्थ सांगतात की खरोखरच माया माऊली आहे. तिचा सुयोग्य उपयोग करावा आणि तिच्या योगे मुक्त व्हावे. आपल्या आत्मयात्रेत आपली काळजी घेण्यासाठी, आपण सुदृढ राहण्यासाठी ती आपल्याला छान छान खाऊ पिऊ घालते. त्या योगे आपला देह निरोगी ठेवून आपण आपली आत्मयात्रा पार करावी. तिच्या संगोपनाला मोहून तिचा पाहुणचार घेत तिच्या घरी मुक्काम करू नये. ती बिचारी आशाला काहीही बोलत नाही, त्याचे संगोपन करत राहते. परंतु ज्याला उपरती होते त्याला ती स्वतः आत्मारामाच्या द्वारी दाखल करते आणि कर्मयोगाची इतिश्री झालेल्या स्वानंदात त्याच्यासाठी स्वतःही मुक्त होते. हरिओम.